हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण चिकन बिर्याणी तयार केलेली आहे, ती आज आपण बघत आहे। खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरामध्येच टेस्टी अशी चिकन बिर्याणी तयार केलेली आहे। चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी चिकन 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये 2 चमचे दही, 1 चमचा गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकत आहे। मसाल्याच्या डब्यातील छोटे 2 चमचे हळद पावडर टाकत आहे। 1 चमचा लाल तिखट पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट आपण यामध्ये टाकत आहे। अद्रक लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला तयार करून घेतलेला आहे। त्यातील 2 चमचे मसाला यामध्ये टाकून आपण चिकनला लावून घेत आहे। चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी आपण बासमती तांदूळ 3 वाटी घेत आहे। तांदूळ आपण 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यामध्ये आपण भिजत तांदूळ ठेवून देणार आहे। एका पातेल्यामध्ये मी 6 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये आता काही खडे मसाले पाण्यामध्ये उकळून घेत आहे। यामध्ये 1 तमालपत्र, 4 हिरव्या वेलच्या, 1 मोठी वेलची, 4-5 मिरे आणि 4-5 लवंगा, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि चवीनुसार मीठ टाकून आपण पाणी उकळून घेणार आहे। यामध्ये आपण अर्ध्या लिंबूचा रस पिळून घेत आहे। पाणी आपण उकळून घेणार आहे। तांदूळ आपण धुवून ज्या पातेल्यामध्ये भिजत तांदूळ ठेवला होता त्यातील आपण आता पाणी काढून उकळून घेतलेल्या पाण्यामध्ये आपण आता धुवून घेतलेला तांदूळ पाणी निथळून फक्त आपण तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये घालत आहे। तांदूळ आपण खडा मसाल्याच्या पाण्यामध्ये शिजवून घेत आहे। तर 80% तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी आपण या मोठ्या पातेल्यामध्ये 1-2 पळी तेल टाकत आहे। 1-2 चमचे साजूक तूप आपण चवीसाठी टाकत आहे। 3 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते आपण तेलामध्ये तळून घेणार आहे। तेलामध्ये आणि तुपामध्ये सतत असे परतून आपण कांदा असा लालसर होईपर्यंत तळून घेतलेला आहे। त्यातील मी थोडा कांदा बाजूला काढून घेत आहे। यामध्ये आता अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा तयार केलेला मसाला 3-4 चमचे टाकून परतून घेत आहे। यामध्ये 1 चमचा गरम मसाला, बिर्याणी मसाला 2 चमचे टाकून परतून घेत आहे। यामध्ये 1-2 चमचे लाल तिखट पावडर टाकून मसाला लावून घेतलेला आपण चिकन यामध्ये आता टाकत आहे। चिकन आणि सर्व मसाले आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। 7-8 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही आपण टाकत आहे आणि 2-3 टोमॅटो आपण उभे चिरून घेतलेले आहेत, तेही आपण चिकनमध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। झाकण ठेवून आपण 7-8 मिनिटे चिकन शिजवून घेणार आहे। तर वाफेवरती आपण 7-8 मिनिटे झाकण ठेवून चिकन शिजवून घेतलेले आहे। तर पुन्हा एकदा हे आपण सर्व चिकन एकत्र मिक्स करून घेत आहे। शिजवून घेतलेल्या चिकनवरती आता आपण दुसऱ्या टोपामध्ये भात शिजवून घेतलेला आहे, त्या भाताचा थर आपण आता या चिकनवरती लावून घेत आहे। खायचे 2 कलर आपण घेतलेले आहेत, एक नारंगी आणि हिरवा कलर मी थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून कलर तयार केलेले आहेत। कलरचे पाणी आपण आता भातावरती सगळीकडे पसरवून घेत आहे। तेलामध्ये आणि तुपामध्ये तळून घेतलेला कांदा आपण भातावरती सगळीकडे पसरवून लावून घेत आहे। थोडीशी पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर आपण चिरून भातावरती लावून घेत आहे। तेवढा जेल आपण बिर्याणीवरती सगळीकडे पसरवून लावून घेत आहे। कांदा तळून झाल्यानंतर जे जास्तीचे तेल राहिलेले ते आपण बाजूला काढून ठेवलेले, तर त्यातील 1-2 चमचे तेल आपण बिर्याणीवरती सोडत आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती बिर्याणी 10-15 मिनिटे आपण शिजवून घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर चिकन बिर्याणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।